नमस्ते. ही व्हिडिओ मी बनवली आहे. सोमवारची व्हिडिओ आहे माझी. सोमवार रात्रीची व्हिडिओ आहे आणि मंगळवारी आमचे सासरे जाणार होते गावी. सकाळी त्यांची 7:30ची ट्रेन होती. सो म्हटलं सकाळी लवकर उठून सगळं आवरावं लागेल. म्हणजे मी उठत नाही, मी उठतेच 7:30-8ला म्हणजे किंवा 7ला किंवा 7:30ला असं माझा टायमिंग असतो. मी इतक्या लवकर सकाळी कधी उठत नाही. सो त्यांना 7:30ला जायचं म्हटलं की मला लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून त्यांना द्यावं लागेल. म्हणून म्हटलं की आज सगळं व्यवस्थित ठेवूयात. म्हणजे रेग्युलर आपलं आवडणं असतं ते वेगळी गोष्ट, पण म्हटलं की आज जरा लवकर आवरून वगैरे थोडंसं आराम करूया, पण सकाळी जाग राहणार. म्हणून मग हे आवरायला घेतलं आणि मंगळवारी त्यांच्या म्हणजे मंगळवारी शूट वगैरे केलं. सगळं शूट माझे व्यवस्थित होतात. म्हणजे मला शूट करायला वेळ भेटतो, बट मला अपलोड करायला वेळ भेटत नाही. तुम्हाला वाटत असेल की हा फक्त 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा एक अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, एक 30 सेकंदाचा किंवा 60 सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ आहे, बट त्यामागची इतकी मेहनत असते ना. म्हणजे आपण जे दिवसभर काम करतो त्यातले काही स्पेसिफिक तुम्हाला मिनटं दाखवणं किंवा तुम्हाला काहीतरी एखादी आवडती गोष्ट दाखवणं किंवा तुम्हाला काय आवडेल ह्याच्यासाठी विचार करून ते व्हिडिओ बनवणं असं ना की अरे हे एक मोठं स्ट्रगल आहे. म्हणजे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं कारण की मला आवड होती आणि मला असं काहीतरी जसं माझे फार्मसीचे नॉलेज आहे ते शेअर करणं किंवा घरातले काही टिप्स आहेत, बट मला त्या गोष्टी प्रॉपर करणं जमत नाही आहे बिकॉज वेळ भेटत नाही आहे. फ्रँकली स्पीकिंग मी प्रयत्न तर खूप करते बट नाही जमत आहे. आणि त्यात केशवची तब्येत सारखी खराब असते कारण की तो आता दात काढतो आहे ना. सो त्याला सारखा ताप वगैरे येतो. आता मंगळवारी त्याला ताप आला होता. सो तापेमुळे तर मी दिवसभर व्हिडिओ तर केलाच नाही. इवन बोलत ना त्या दिवशी मी इवन घरातली काही कामही नाही केली होती. इतकं म्हणजे मी टेन्शनमध्ये होती. बिकॉज असं असतं ना की अरे आपल्याला ताप येऊ दे चाललेल, पण आपल्या बाळाला येऊ नये असं आपल्याला वाटतं नेहमी. तसं माझं झालं होतं आणि तो काय नरम पडला नव्हता. तो असा मस्त खेळत होता. पण असतं ना की अरे ताप आला आहे, ताप कमी का नाही होते. सो त्याला पॅरा दिला, पण पॅराने त्याला काही फरक नाही पडलं. म्हणजे पॅरा इन द सेन्स क्रोसिन दिलं त्याला मी. क्रोसिनने त्याला काहीच फरक नाही पडला. डॉक्टरांकडे जाऊन आले होते, पण डॉक्टर बोलले क्रोसिन द्या, जर कमी पडलं तर ठीक आहे, नाही म्हणलं तर मग ते बोलले की आपण अँटीबायोटिक देऊया किंवा ॲब्युसिक ट्राय करूया. सो मी दिवसभर दिलं त्याला. अंग वगैरे पुसून घेत होती पण त्याला अजिबात काहीच फरक पडत नव्हता. शेवटी मग मी संध्याकाळी 9 वाजता त्याला आयब्यू दिला. मग त्याला आयब्यू नंतर त्याला फरक पडला. मग त्याला ताप गेला. तरी सेकंड डे थोडासा 99 होता. मग एक क्रोसिन दिल्यानंतर क्रोसिन म्हणजे ड्रॉप दिलं, मग त्याला कमी झालं. सो मग कालपासून तो व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित म्हणजे बोलतात ना दात थोडासा वरती काढला की ताप यायला सुरू, असं त्याचं झालेलं आहे. जेव्हा त्याने लोवर काढले तेव्हा पण त्याला ताप आला होता. 1 महिन्याभरात त्याला आता अप्परचे आले तर अप्पर पण त्याला ताप आलाच. सो ते म्हणतात ना की ते काय शू करतात, ह्याने शू वगैरे काही प्रकार नाही केला म्हणजे दातं काढताना, किंवा त्याला असं वेगळे काही त्रास नाही झाले उलट्या वगैरे. त्याला फक्त ताप येतो आहे. तो जेव्हाही दात काढतो ना तेव्हा त्याला ताप नक्की येतो. डॉक्टर म्हणतात की असं काही नसतं वगैरे वगैरे. आय डोंट नो काय खरं काय खोटं. मे बी त्यांच्या मतानुसार जे म्हणतात की आपण बाळ हात सारखं घालतात, पण हा हातही सारखं तोंडात घालत नाही. हात घालत नाही. कुठली वस्तू तुम्ही हातात द्या तो अजिबात तोंडात घालायचा प्रयत्न करत नाही. वाटलं तर एखादा बोट घालून फक्त तो दात चावण्याचा प्रयत्न करतो, बाकी असं हे करत नाही की असं खूप मुलं नाही क्रिंकी होतात तसं तो अजिबात करत नाही. तो तेव्हा करायचा 6व्या-7व्या महिन्यामध्ये खूप करायचा तेव्हा. आता अजिबात करत नाही. त्याला दाते इवन येत आहेत तरी पण त्याचं एवढं हे नाही आहे. सो त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं प्रॉपर जमत नाही आहे. मी ट्राय करते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाईम्स की मी विचार केलेला की मंगळवार आणि फ्रायडेला मी लॉंग व्हिडिओ टाकेन आणि संडेला माझी फार्मसीची एखादी व्हिडिओ येईल आणि बाकीच्या रेग्युलर शॉर्ट व्हिडिओमध्ये कधी फार्मसीचं आणि नॉर्मल व्हिडिओ अशी येईल. सो हा आवाज तुम्ही ऐका मस्तपणे. सो हे सकाळचं आहे म्हणजे मंगळवारचं सकाळचं शूट आहे माझं. मस्तपणे मेथीची भाजी बनवली होती बिकॉज सासरे म्हणजे ते भाजी खात नाहीत. खूप भाज्या त्यांना म्हणजे आवडत नाहीत. त्यांचे म्हणजे खूप असं मी म्हणू शकते की त्यांचे खूप नखरे आहेत भाजी खाण्यासाठी. त्यांना मेथी पाहिजे किंवा त्यांना तिखट डाळ. त्यांना म्हणजे होतं ना गावच्या लोकांना असं असतं ना की डाळ खाणं त्यांना आवडतं. इवन माझे मम्मी पप्पाही तेच खायचे. पण आता बोलतात मुंबईमध्ये ते लोक आता इतक्या वर्षापासून शिफ्ट झाले. आता माझ्या मम्मी पप्पांना शिफ्ट होऊन पण एक 40 वर्ष 30 वर्ष झालेले आहेत. सो त्यांना माहिती आहे की हां बाबा की सवय पडली इकडे येऊन त्यांना भाजीपाला खायचं. गावच्या ना इतकं म्हणजे सवय नसतं भाजीपाला जास्त बिकॉज तिथे आधी भाजीपाला वगैरे मिळत नव्हता. सो आमचे सासरे त्यांना डाळ पाहिजे, तेही तिखट डाळ पाहिजे. त्यांना आपण जी साधी डाळ म्हणतो ती त्यांना आवडत नाही बिकॉज त्यांना तिखट खाई सवय.
सो त्यांच्यासाठी तिखट डाळ आणि मग भाजी पण एखादा जरा तरी कुठे ते खातील, ती स्पेसिफिक भाज्या खातात, नाही तर अजिबात खात नाही. मग म्हटलं त्यांना मेथीची भाजी आवडते म्हणून म्हणणं झालं की मेथी आणा. मला मेथीचे पराठे बनवून द्यायचे होते, पण मेथीचे पराठे ते आवडीने खात नाहीत म्हणून म्हटलं की जाऊ दे, चपाती भाजी एवढं खातील प्रॉपर. थोडंसं खरडा वगैरे केला होता, मग तो खरडा त्यांना दिला. असे मी मसूरची डाळ घालून त्याच्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये आपण खरडा टाकतोच मेथीच्या, सो तशी मेथीची भाजी वगैरे बनवली. इथे चपात्या करून घेत होते. चपाती करताना म्हणजे ह्यानी थोडीशी मदत केली. हे बोले की आता एकटी कुठे करते, चल मी पण लगेच मदतीला करतो. आणि ते रेडी होऊन बसले होते आणि सासरे रेडी होत होते. मग चपात्या बनवले आणि मग म्हटलं की जावा तुम्ही सोडून या. मग ते बोलले की मला पोहे खायचे आहेत म्हणून मग मी पोहे पण बनवायचे होते मला, कारण की ह्यांना पोहे खायची हुक्की आली होती. इथे मस्त पटापट चपात्या बनवते मी. आणि मी जसे पातळ चपात्या बनवते ना, मग सासऱ्यांना माझ्या हातच्या पातळ चपात्या आवडतात, त्यांना जाड चपात्या अजिबात आवडत नाही. मी जाड करत नाही बिकॉज मला जाड आवडत नाही पर्सनली. पण हे बोला कधीतरी एखादी जाड करायची, म्हणजे गरम जाड चपाती खाली जाते. मी बोलली ते खाणार दुपारी, म्हणलं कशाला जाड करायचं, जेवढे पातळ करता तेवढे पातळ करीन. मग त्यांना एक 4-5 चपात्या बांधून दिल्या होत्या, बिकॉज ते जास्त खाते नाहीत, म्हणजे त्यांचं खाणंही खूप कमी आहे, म्हणजे इतकं खात नाहीत. म्हणतात ना माणसाचं जेवण चांगलं असतं, पण आमचे सासरे एवढं खात नाहीत, त्यांचं जेवण खूप कमी आहे, स्पेसिफिक जेवण आहे, थोडं खातात. सो केशव झोपला होता, झोपलाही नसेल, त्याला ताप होता या टायमाला, पण मला माहीत नव्हतं. कारण की तो झोपला म्हणून मी लगेच म्हणजे असं ना, हा तर झोपला आपण पटापट आवरून घेऊया असं माझं चालू होतं. आणि मी प्रत्येक वेळी ना त्याचं म्हणजे एक बोलतात ना त्याला ना, एक 4 महिन्यापूर्वी ताप आला होता ना, तेव्हापासून मी थोडीशी मेंटली हे झाली आहे की नाही, थोडंसं टेम्परेचर चेक करत राहायचं, म्हणजे त्याच्या बॉडीला मेंटेन ठेवायचं, हा माझं चालू राहतं. सो मी असं रेग्युलर थोडंसं त्याला टेम्परेचर चेक करत राहते, म्हणजे हां ताप आहे का नाही, किंवा बॉडी थोडीशी हिटेड झाली आहे तर त्याला थोडंसं नॉर्मलाईज करायचं, किंवा त्याला थोडंसं उघडं ठेवायचं की त्याची बॉडी म्हणजे नॉर्मल होईल. आणि जर त्याचं टेम्परेचर लो असेल तर त्याला मग थोडंसं म्हणजे त्याला गरम वाटलं पाहिजे. मग त्या हिशोबाने मी कसे म्हणजे बोलत ना त्याचा बॅलन्स करायचा प्रयत्न करते टेम्परेचर चेक करून. सो हे गेले ते सोडायला. मग मी म्हटलं की त्याला पोहे करायला गोया म्हणून पोह्याची तयारी केली. हे सगळं शूट करताना काही वाटत नाही, जेव्हा वेळ येतो ना एडिटिंगचा आणि व्हॉइस ओव्हर करताना पण एवढं काय वाटत नाही, बिकॉज जे आहे ते बोलतो, म्हणजे असं काही वेगळं बोलायचं नसतं किंवा काही स्क्रिप्ट बनवायची नसते. जे आहे मनामध्ये, जे आहे तोंडाशी मी सरळ बोलते, म्हणजे मी असं विचार करत नाही की काय बोलायचं आहे तुमच्याशी, जे आहे ते फेस टू फेस बोलून टाकते मी. बट व्हिडिओ एडिटिंगमध्ये इतका वेळ जातो ना माझा, म्हणजे 2 ते 3 तास फिक्स आहे, म्हणजे माझंच नाही इव्हन प्रत्येकाला जातो एडिटिंग करायला. कारण की त्याच्यामध्ये आता ही व्हिडिओ जी मी बनवली ती ॲक्च्युअलमध्ये होती 31 मिनिटाची. ती 31 मिनिटाची व्हिडिओ तुमच्यासाठी मला 15 मिनिटाची आणावं लागेल, कारण की तुम्ही 31 मिनिटाची एवढी लाँग व्हिडिओ बघणार, त्याच्यामध्ये म्हणजे अर्धं तर कामाचं आहे, अर्धं कामाचं नाही आहे. सो मग म्हटलं की ज्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढ्याच व्हिडिओ आपण घ्यायच्या, काही स्पेसिफिक गोष्टी दाखवायच्या आहेत. आता मी भाजी बनवते किंवा मी चपात्या बनवते किंवा मी एखादी स्पेसिफिक नवीन कुठली गोष्ट करते ते तुम्हाला दाखवायचे. सो ती एडिटिंग करून तेवढाच भाग घ्यायचा, तेवढाच पोर्शन दाखवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा ते आवाज घालवायचे असतात, व्हॉइस ओव्हर करायचं राहतं. त्याच्यामध्ये मग तो कुठला कॅनव्हास घ्यायचा आहे तो घ्या, बापरे म्हणजे इतका वेळ लागतो ना बनवायला. पण मला आवडतं करायला, असं नाही की आवडत नाही अजिबात. जर आवडत असतं तर मी ह्या फील्डमध्ये आलीच नसती. मी म्हणजे खरं सांगते, मी ना मला एखादी गोष्ट आवडत असेल ना, मला कोणी कितीही करा म्हटलं तरी मी करायला जात नाही. म्हणजे मला नाही आवडत ना, मी त्या व्यक्तीपासून त्या गोष्टीपासून ना 10 हात 4 हात लांबच राहते. सो मला हे खूप दिवसापासून करायची होती, म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं माझं, मला डेली ब्लॉगिंग करायचं होतं, माझं फार्मसीचं नॉलेज मला असं म्हणजे दाखवायचं होतं. सो इच्छा पूर्ण झाली आहे, करायचं चालू आहे, पण जसं मला फळ हवं तसं भेटत नाही, बिकॉज माझं तितकं कंटिन्युअसपणा नाही आहे, कन्सिस्टन्सी माझी एवढी प्रॉपर नाही आहे. सो बघू, ट्राय चालू आहे. आय होप सो की मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न चालू आहे तो होईल. म्हणजे बोलतात ना, आता मी प्रयत्न केला आहे तर चालले. स्टार्टिंगला मी रेग्युलर टाकवते, रेग्युलर मोठी लॉंग व्हिडिओ टाकत होते, शॉर्ट व्हिडिओ एखाद दुसरा गॅप करून टाकत होते, पण टाकत होते तेव्हा मी म्हणजे वेळ काढत होते यूट्यूबसाठी. आता वेळ भेटत नाही आहे मला, कारण की घरात कामं खूप पडलेली असल्यामुळे.
आणि एक होता ना स्टार्टिंगला नवीन नवीन मी त्याला वेळ दिला, नंतरला असं वाटलं की अरे थांब, कारण की एवढा वेळ जातो ना बाकी दुसरी कामं माझी होऊन जातात, म्हणून मी त्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला लागली आहे, जे की चुकते माझं. मला ॲक्च्युली मॅनेजमेंट प्रॉपर जमत नाही आहे. सो इथे मी माझे पोहे बनवत आहे. सो मी तुम्हाला इतकी फालतू माझी बडबड केलेली आहे. ती म्हणाल की काय बडबड करते, काय म्हणजे काहीतरी लॉजिक, काही लॉजिकली नाही आहे. पण हो, कोणाला यूट्यूब चॅनल खोलायचं ना नक्की खोला, पण त्याच्यासाठी ना प्रॉपर वेळ पाहिजे. जर घरात लहान बाळ असेल ना तर खूप गोष्टी मॅनेज करायला वेळ लागतो. होणार असं नाही की नाही होणार, होणार पण वेळ लागेल. सो मी खरडा टाकला होता पोह्यामध्ये, बिकॉज मिरच्या कुठे कापून टाकू, जाऊ ते खरडा आहे ना, आणि खरड्याची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. मिरच्यांपेक्षा खरड्याची टेस्ट चांगली छान लागते, म्हणून मग मस्त पोहे बनवले. आणि मग सेकंड डे, आता हा मंगळवार झाला, त्याच्यानंतर मी काही शूटच नाही केलं, म्हणजे केशवी तब्येत खराब होती म्हणून. त्याच्यानंतर मग हे आहे बुधवारचं शूट. महाशिवरात्री होती, त्यावर्षी मस्तपणे मग साबुदाणे बनवले होते. मला ॲक्च्युली ते राजगिऱ्याच्या पिठाची वगैरे भाकरी बनवायची होती, पण वेळ नव्हता. आणि राजगिऱ्याची भाकरी ना केल्या केल्या खायला छान होते, नंतर ते खावाशी वाटत नाही थंड झाल्यानंतर, म्हणून मग इथे माझे साबुदाणे बनवायला चालू होतं. सो मी तुम्हाला आत्ता सांगते, मंगळवार शुक्रवार हे माझे लॉंग व्हिडिओ असतील आत्ता पुरते, जोपर्यंत मला प्रॉपर असं बनवायला जमत नाही आहे. त्यानंतर मी ट्राय करीन मोठ्या लॉंग व्हिडिओ बनवायला. सो दुपारी ना म्हणजे मी साडी घालून गेलेली, महाशिवरात्री होती म्हणून मंदिरात पाया पडायला गेलेलो. सो महाशिवरात्री होती म्हणून साडी घालून गेलेले. असं मी साडी तर घालत नाही, असं बोलत ना काय असेल तर स्पेशली तेवढंच घालते साडी. सो उपवास म्हटलं की मग काय नाही, फक्त चहावर ताव असतो. असाही मला चहा खूप आवडतं. सो सारखं चहाच बनवणं चालू होतं मला त्याविषयी. म्हणजे साबुदाणे कमी खाणं होतं, पण चहा पिणं जास्त होतं, जे की चुकीचं आहे.